गेल्या 23 तारखेपासून जे आमरण उपोषण ज्योती घुले यांचं जे चालू होतं, यांचा जो काही विषय होता, यांच्या 153 गटावरलं जे काही अतिक्रमण आहे, 8 गुंठ्यावरती अतिक्रमण हटवण्यासाठी त्यांनी 8 दिवसापासून आमरण उपोषण केलं होतं. आज उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण मॅडम यांनी स्वतः कोर्टात जाऊन जज साहेबांची भेट घेऊन या प्रकरणामध्ये जे काही हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तात्काळ भूमी अभिलेखनी जो अहवाल दाखल केलेला आहे यांच्या शेतीच्या वादाचा, त्याच्यावर ताबडतोब ते प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेऊन तात्काळ निकाल देऊ. जे यांची जमीन दुसऱ्या शेजाऱ्याकडे 8 गुंठे जमीन निघाली, ती जमीन तात्काळ यांना कोर्ट कमिशनची मोजणी करून कोर्टाच्या आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने यांना ती परत देण्यात येईल, असं आज मॅडमनी हे लेखी पत्रामध्ये आम्हाला दिलेले. त्यांनी एसडीएम मॅडमनी स्वतः जज साहेबांची भेट घेतली. त्यांनी सांगितलं, कारण गेल्या 3 महिन्यापासून आपल्या पाथरी कोर्टाचे जे काही जज होते मॅडम, त्या रजेवर होत्या, कोर्ट काही चालत नव्हतं. पण आज त्यांनी सांगितलं की आम्हाला 1 महिन्यामध्ये हे प्रकरण आम्ही निकाली काढू. हे तर प्रकरण झालंच, पण पाथरी तालुक्यामध्ये अनेक प्रकरण असे प्रलंबित आहेत आणि जे काही गोरगरीब जनता आहे, जे काही शेतकरी आहेत, हे म्हणजे प्रचंड तणावात आहेत, पण हे प्रकरण काही निकाली निघत नाहीत आणि त्यांना काही न्याय मिळत नाही. पण येत्या काळामध्ये या सर्व लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी हे जे काही इथलं महसूल प्रशासन असेल, तहसीलदार असेल, एसडीएम कार्ड असेल, यांच्याकडून आम्ही वेळप्रसंगी आंदोलन करून ह्या सर्व जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम करताय. पण आम्ही याच्यातून असं सरकारला आणि संबंधित विभागाला आवाहन करतो की जे प्रकरण प्रलंबित आहेत त्यांना ताबडतोब न्याय देण्यात यावा, हे असं आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो. मॅडमने मला असं पत्र काढून दिलं की त्यांनी कोर्टात जाऊन जज मॅडमला रिक्वेस्ट केली की यांचं काम लवकरात लवकर हातात घेऊन यांना न्याय द्यावा. मी 8 रोज झाले उपोषणला बसलेली आहे. त्याच्या अगोदर तहसील समोर उपोषण केलं, तहसील साहेब पण म्हणले होते, मला आश्वासन दिलं की मी तुमचं म्हणजे रानाचं हे करून देईन, पण त्यांनी काही केलं नाही. म्हणून मला इथं ऑफिसमध्ये उपोषण केलं मी 8 दिवसाचं. आणि आज एसडी मॅडमनं माझं उपोषण सोडलं आणि त्या म्हणल्या की तुम्हाला म्हणजे महिन्याच्या आत तुमचा जमिनीचा ताबा करून देऊ. जर तसं नाही झालं तर मी मवारला पाऊल पुन्हा उचलणार.